राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली. तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता. थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे. परंतु एक आहे की तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची. हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्नही केले होते. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त जागेवर तडजोड करणं शक्य नव्हतं आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका अत्यंत मागणी चुकीची होती असं माझं मत आहे. मुंबईत वंचितने 62 जागा दिल्या होत्या, त्यापैकी थोडा जागा वंचितसाठी उमेदवार जागा परत केल्या. नाही, ज्यावेळेस परत केल्या त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेलं होतं. त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं. परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते. त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या. पण त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो. आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते. यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश त्या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे. नगरपंचायतप्रमाणे परत महानगरपालिकेमध्ये 3 प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. विरोधकांची स्पेस परत कमी करण्याचा प्रयत्न नाही, तो प्रयत्न नेहमी आणि साकल्यानं राहिलेलाच आहे. त्यामध्ये काही आपण ते नाही. आता एकदा अंतिम यादी येऊ द्या आणि कोण कोणाचे उमेदवार लढतायत त्यावर नंतर आपण बोलूच. परंतु सत्तेमध्ये एकत्र राहून निवडणुकाला मात्र वेगवेगळी भूमिका घेण्याची जे काय चाललेलं आहे हे त्यातून नक्की आहे की यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यामध्ये समन्वय नाही आणि सत्ताधाऱ्यामध्ये एकमत नाही आणि सत्तेसाठी ते वाटेल त्या स्तराला जाऊ शकतात असं त्याचा अर्थ होतो. काँग्रेस भाजपवर आरोप करतो. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या तिकीट वाटप झालं त्याच्यातही घोळ झालं. तुमच्या समर्थकांच्या तिकीट कापण्याचा आरोप आहे. नाही, हे आता काही अंशी हे खरं आहे की पण त्याची जबाबदारी तिथल्या खासदारांनी घेतलेली आहे. आम्ही सर्व उमेदवार निवडून आणतो आणि आमच्या मनाप्रमाणे ते झालं पाहिजे तशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे काही आमच्या समर्थकांना तिकडे समर्थक म्हणण्यापेक्षा काँग्रेसचे सिनियर लीडर होते, 4-4 वेळचे नगरसेवक होते, त्यांनाही थोडासा बाजूला करून त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली की जबाबदारी माझी आहे असं खासदारांचं मत आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांना आग्रह केला की त्या ठिकाणी प्रयत्न केला, आमचे अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांची भूमिका एकदम त्या संदर्भात टोकाची होती आणि जबाबदारी घेतल्यामुळे त्यावर अधिक मला बोलण्याची गरज वाटत नाही. चंद्रपूर महानगरपालिकेत विजय झाला किंवा पराजय झाला तर खासदारांची जबाबदारी नाही, आता असं आहे की कुणी ना कुणीतरी जबाबदारी घ्यावीच लागते. अंगावर घेऊन निवडणुका लढाव्या लागतात. मला महाराष्ट्र बघायचं आहे. शेवट महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रभर दौरा करायचा आहे. तर त्यामुळे तेथील जबाबदारी उमेदवार निवडीपासून त्यांना हवे ते उमेदवार पाहिजे होते जिंकण्यासाठी. त्यांचा निकष वेगळा होता. त्यामुळे अनेक सिनियर लोकांना, अनेक पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना ते निवडून येणार नाहीत अशी भूमिका किंवा त्याच्याकडे काय रिपोर्ट असेल त्या आधारावर त्यांनी ते उमेदवारी दिलेल्या आहेत आणि जबाबदारी सुद्धा आता त्यांची आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतली आहे. संभाजीनगरमध्ये प्रचंड राडा सुरू आहे. संभाजीनगरमध्ये प्रचंड राडा सुरू आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा राडा आहे. किनेकर जे आहे, संजय किनेकर यांचा समजून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी. राडा तर होणारच आहे, कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरी लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे.
की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे. खरं तर भारतीय जनता पक्ष हे वापरून घेऊन त्यांचा वापरा आणि फेका असं त्यांचे धोरण आहे. त्यामुळे आक्रोश जो संभाजीनगरमध्ये दिसतो आहे ते पक्ष निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही. भागवत कराड यांना इथे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. प्रचंड नाराजी पक्षावर व्यक्त केली जात आहे संभाजीनगरमध्ये. आता संभाजीनगरमध्ये आघाडी होईल आता त्यांची युती होईल असं संकेत होते, पण कालपासून जे वातावरण निर्माण झालं आणि वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये स्वाभाविक जागा देण्यासाठी स्कोप होता, परंतु हे सगळं वातावरण जे काही तयार झालं असेल तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणं मला चुकीचं वाटतं. पण एक नक्की आहे की काँग्रेस आम्ही जे लढतो ते वैचारिक दृष्टिकोनातून लढतो. भाजप हे सर्व काही सत्ता मिळवत असताना निष्ठा विष्ठा काही ठेवायचं नाही, जिंकणं हाच निकष आणि त्या दृष्टीनं त्यांनी ते तिकीट वाटप कदाचित केलं असावं. मुंबई महानगरपालिकेत 16 ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही आहे. मुंबई महानगरपालिका झालं नहीं, देखिए कल तक तो जो स्थिति थी वो पूरी तरह क्लियर नहीं थी. आज सब कारपोरेशन का स्क्रूटनी के बाद में अंतिम यादी जब लगेगी तभी इस बारे में कहाँ पे किस जगह किसकी युति हुई और यही हम लोग स्पष्ट करेंगे. अभी आज के तारीख में ये बताना उचित नहीं कि कोई जगह युति हो गई फिर कुछ जगह अलग दूसरे ने वही पार्टी के लोगों ने उम्मीदवार भी खड़े किए तो उसको युति या आघाड़ी कैसे कह सकता है, कैसे कह सकते हैं. तो इसीलिए ये जो अभी सामने चित्र आएगा आज और कल तभी हम बता पाएंगे कि कारपोरेशन में कहाँ कहाँ अलायंस हुआ है. मुंबई के 3 वर्षों का अगर विकास निधि देखा जाए तो जो सत्तारूढ़ पार्टी के जो नगर सेवक थे उन्हीं को दिया गया है 99%. क्या बोले? जो विकास निधि है वो सत्तारूढ़ वो कभी देखिए वो उनके जो धोरण है सत्ताधारियों का विरोधियों को देना ही नहीं, ये तो गलत है. ये मतलब कि महाराष्ट्र का समतोल विकास की बात नहीं है. ये अपने पार्टी के लोगों को फंड देना दूसरों को नहीं देना, तो ये तो विकास की उनकी परिभाषा ही बदलती है. और भाजपा हो या उनके अलायंस पार्टनर हो, ये खुलेआम कर रहे विरोधियों को दुश्मन समझकर. वो हमारे जात पीढ़ी आने हमारा दुश्मन ही है, वो उनसे हमारा कोई लेना देना नहीं है. इस तरह का लोक प्रतिनिधि के साथ में विरोधी लोक प्रतिनिधि के साथ में व्यवहार करना मैं मानता हूँ कि ये दुर्भाग्यपूर्ण है. 11 जनवरी को पंतप्रधान मोदी मुंबई में आ रहे हैं धार्मिक कार्यक्रम में, पर कहीं ना कहीं राजनीतिक एजेंडा वहां से होगा. नहीं, चुनाव के 4 दिन पहले आ रहे, वो भी धार्मिक कार्यक्रम में आ रहे, तो ये तो वोटों का बंटवारा करने के लिए, वोटों का ध्रुवीकरण करने के लिए, पोलराइजेशन के लिए ही वो आ रहे. उसके पीछे वो बराबर जाते हैं. जहाँ पे कभी केदारेश्वर जाके आंखें बंद कर देते हैं तो तभी पता चलता है कि वो किस लिए गए थे. और इसलिए जहाँ जहाँ वो चुनाव के वक्त ऐसे धार्मिक कार्यक्रम में जाते हैं तो उनका उद्देश्य यही होता है कि धार्मिक ध्रुवीकरण करके, धार्मिक वोटों का बंटवारा करके वोट हासिल करने के लिए उनका एजेंडा है. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची जैन समाजाची सभा संजय राउत ने कहा है कि मुंबई में जय श्री राम नहीं चलेगा, जय महाराष्ट्र चलेगा. नहीं, देखिए धर्म और राजनीति अलग होती है. राजनीति विकास की करनी होती है. मैं कल भी कहा था कि कल रास्ते का भिखारी पेट के लिए भीख मांगता था. आज के भारतीय जनता पक्ष की राजनीति ऐसी चल रही है, वोट के लिए भीख मांग रहे. वो भी अल्लाह के नाम से, भगवान के नाम से भीख मांगता था, अब ये धर्म के नाम से भीख मांग रहे. ये विकास की नीति होनी चाहिए. हिंदुत्व के नाम पे वोट बटोरना ये कोई विकास की नीति नहीं होती. धार्मिक ध्रुवीकरण करके वो विकास की बात करते हैं. तो वो भिखारी में और ये भिखारी में फर्क क्या है? वो भी तो पेट के लिए मांगता था, ये वोट लेकर पेट भरने का काम ये भी करते. दोनों भिखारी बराबर के. भारतीय संविधान को कश्मीरी भाषा में किया गया, अनेक वर्षों से चल रहा था, अब वो पूरा हुआ है.
भारतीय संविधान को कश्मीरी भाषा में अनुवाद किया गया। नहीं ठीक है ना, हर देखिए अपने भारत में विविध भाषा का प्रांतवार रचना है और इसमें अगर हर भाषा में संविधान समझने के लिए एक उनको आसान होता है तो उस भाषा में जल्दी होना चाहिए था। काफी दिनों से ये चल रहा था। आज कश्मीर में संविधान उनको कश्मीरी लोगों को समझना चाहिए और संविधान पे देश चलाने के लिए उनका भी उतना ही सहभाग होना चाहिए। ये बहुत अच्छी बात है कि उस भाषा में अभी ये काम पूरा हुआ है। भारत अर्थव्यवस्था में चौथे नंबर पर है ना? एक शेवटी भारत अर्थव्यवस्था में चौथे नंबर पर है। एक आखिरी आखिरी हिंदी है। आखिरी भारत अर्थव्यवस्था में चौथे नंबर पे है। ये कुछ नहीं आया है। ये सब जुमला है, नया जुमला इलेक्शन के, वो नए नए जुमलों का एक नया और जुमला है। भारत की अर्थव्यवस्था ऐसी होती तो रुपया की कीमत बढ़ती, डॉलर की कीमत कम होती। तो ये तो यही बताता है ना, एक तरफ अर्थव्यवस्था को मजबूत हुआ करके चिल्लाना और अपना दावा पेश करना, तो दूसरी तरफ रुपया का गिरना। तो ये मोदी साहब ही कहते थे जब रुपया गिरता है तो सरकार की साख गिरती है, सरकारी इज्जत जाती है। तो अभी नहीं जा रही क्या? तो ये सब जुमला है, कोई अर्थव्यवस्था को मजबूती नहीं मिली है। जिस दिन रुपया डॉलर के बराबर आएगा तो हम समझेंगे कि भारत की अर्थव्यवस्था पूरे दुनिया में तीसरे नंबर पर है, दूसरे नंबर पर है, चौथे नंबर है, बताने को आसान होगा। मेरा भाईंदर म्हणजे कृपाशंकर सिंग असे म्हणाले की भाजपचा उत्तर भारतीय महापौर बनेल. कृपाशंकर सिंग यांनी दावा केला. पुढे मेरा भाईंदर मध्ये भाजपचा उत्तर भारतीय. नाही, आता उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो आणि ज्याला राजा उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल. आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषण करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात. पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही. कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो. कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यावर मला बोलण्याची गरज वाटत नाही.